पुन्हा आपण सर्वे समवेत म्हणूया प्रणाम मंत्र. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. आजच्या आध्यात्मिक शिबिराचा हा दुसरा आणि शेवटचा म्हणजेच कन्क्लुडिंग सेशन. गेल्या 12 फेब्रुवारीला रामकृष्ण संघाचे भगवान श्रीरामकृष्णांचे एक पार्षद स्वामी अद्भुतानंदजी महाराज त्यांची जन्मजयंती होती आणि त्या दिवशी आपण ती साजरी केली. पण त्यांच्या शिकवणीचं त्यांच्या जीवनचारित्र्याचं काही आपलं स्मरण होऊ शकलं नव्हतं. तर नाहीतरी आपला हा जो सेशन असतो या सेशनमध्ये साधारणपणे आपण भगवान रामकृष्ण संघाचे वैशिष्ट्ये या टायटल अंतर्गत रामकृष्ण संघाचे स्वामीजींचं काही त्यांच्या शिकवणी त्याचं चिंतन करत असतो. तर त्याच संधीचा आपण एक उपयोग करण्याचा प्रयत्न करूया आणि आज अद्भुतानंदजी महाराजांच्या काही शिकवणी त्यांचं जीवन चरित्र त्याचं अध्ययन करण्याचा प्रयत्न करूया. अर्थातच दिलेल्या वेळामध्ये, कारण की वेळ थोडासा हातात कमी आहे आणि हे जसं की नावच आहे अद्भुत, हे खरंच अद्भुत चरित्रच आहे. तर सुरुवात मी करू इच्छितो बंधू भगिनींनो स्वामी विवेकानंदांच्या एका वाक्यातून. स्वामीजी म्हणतात, भगवान श्रीरामकृष्णांचा श्रेष्ठ चमत्कार बघायचा असेल तर ते म्हणजे लाटूला बघा. आता या वाक्यामध्ये इतकं काही दडलेलं आहे आणि विशेष करून मी 2 किंवा 3 असे काही कारणं ज्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया की स्वामीजींच्या या वाक्याला खरंच किती खोल अर्थ आहे. स्वामीजी स्वतः म्हणतात, पहिलं कारण म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांचा श्रेष्ठ चमत्कार बघायचा असेल तर लाटूकडे बघा. त्याचं कारण असं म्हणजे कारण हे स्वतः स्वामीजी सांगतात की आम्ही सर्वे एका उन्नत पार्श्वभूमीतून आलेलं, त्यातून आम्हाला शिक्षण लाभलेलं आणि त्यामुळे भगवान श्रीरामकृष्णांच्या जवळ आल्याने जे काही तत्व समजण्याकरता आम्हाला एक ज्याला म्हणतो की सोपं जरी नाही गेलं तरी तुलनात्मक एक ज्याला म्हणतो की एक व्यवस्थित बुद्धी हा शब्द वापरला आहे स्वामीजींनी, किंवा आपण त्याला म्हणू परिष्कृत बुद्धी, आणि एक ज्याला म्हणतो की या सगळ्यांना एक उन्नत पार्श्वभूमी प्राप्त झालेली, म्हणून ते अध्यात्म समजणं सोपं. पण तुलनात्मक दृष्टीने आपले लाटू महाराज अतिसामान्य पार्श्वभूमीतून आलेले आणि त्यातून शिक्षण मुळीच झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे जे काही भगवान श्रीरामकृष्ण सांगत तर ते समजणं कदाचित थोडंसं एका वेगळ्या पद्धतीने भगवान श्रीरामकृष्णांनी अद्भुतानंदजी महाराजांना घडवलं. आणि हेच चिंतन करत असताना की माय मास्टर माझे गुरुदेव या व्याख्यानामध्ये एक सुंदर उलगडा करतात स्वामी विवेकानंद स्वतः. अर्थात ते हे वाक्य वापरतात भगवान श्रीरामकृष्णांकरता, पण हे कुठेतरी लाटू महाराजांवरती सुद्धा लागू पडतं एका अर्थाने. स्वामीजी म्हणतात माय मास्टरमध्ये की भगवान श्रीरामकृष्णांचं शिक्षण मुळीच झालेलं नव्हतं आणि ते नेहमी जायचे कुठे तर ते प्रकृतीकडनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचे.
त्यांनी कोणत्याही लेखकाची किंवा कोणतेही शास्त्र वाचले नव्हते आणि म्हणून त्यांची बुद्धी ही ओरिजिनल होती. या अर्थाने आपल्या कोणाचीही बुद्धी ओरिजिनल नाहीये. का? आपण पुस्तकं वाचतो, लौकिक ज्ञान घेतो, लौकिक ज्ञानातून कुठेतरी यश मिळतं, आध्यात्मिक आपलं विवेक जागृत नसतं म्हणून अहंकार वाढतो. पण या सगळ्या गोष्टींना लाटू महाराज सगळं काही क्रॉस करून गेले बघा. का? कारण की त्यांनी काहीतरी लौकिक हे अध्ययन न केल्यामुळे कोणत्याही समस्येचं एकदम ओरिजिनल समाधान शोधणं ही त्यांची प्रवृत्ती होती. पहा केवढी मोठी एक ती देणगी भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना दिली होती. कारण की होतं काय की जेव्हा आपण कोणाच्याही लेखकाचे किंवा शास्त्र सुद्धा वाचतो तर आपली सर्वांची बुद्धी एका विशिष्ट ज्याला म्हणतो पद्धतीनेच विचार करू लागते, त्याला म्हणतो कंडिशन्ड होऊन जाते. पण लाटू महाराज आणि स्वतः श्रीरामकृष्ण सुद्धा, भगवान श्रीरामकृष्ण त्यांनी कोणते अध्ययन केलेलं नव्हतं, पण भगवान श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य अवतार होते, तर अर्थातच त्यांची ती ईश्वरप्राप्तीची व्याकुळता ती जबरदस्त होती. ती आपल्याला लाटू महाराजांच्या जीवनात जरी बघायला मिळत नाही, पण त्यांची बुद्धी कोणत्याही लौकिक आकर्षणाने ग्रस्त नव्हती. पहा हे दोन कारणं आपण त्याचे जरा अध्ययन केल्यानंतर लक्षात येतं की खरंच स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य त्याला किती एक आगळं वेगळं महत्व आहे की ज्याच्यामध्ये स्वामीजी स्वतः म्हणतात की भगवान श्रीरामकृष्णांचं श्रेष्ठ जर चमत्कार बघायचं असेल तर लाटूकडे बघा. आणि तिसरी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की भगवान श्रीरामकृष्णांना या संपूर्ण जगाला, अर्थात हे पण स्वामीजींनी सांगितलेलं आहे, भगवान श्रीरामकृष्णांना या संपूर्ण जगाला हे दाखवून द्यायचं होतं की आध्यात्मिक उन्नती करता कोणत्याही प्रकारच्या लौकिक शिक्षणाची आवश्यकता नसते. म्हणूनच त्यांनी लाटूला आपला एक लीला सहचर केलं आणि मुद्दाम त्या पार्श्वभूमीतून त्याला आणून आणि एका साधारण मनुष्यापासून एक ब्रह्मज्ञानाचा प्रवास त्यांच्याकडून तो करून घेतला. हे तीन कारण जेव्हा आपण बघतो त्यातून आपल्याला लक्षात येतं की खरंच हे अद्भुतानंदजी महाराज आपले म्हणजे लाटू महाराज हे खरंच किती अद्भुत होते. लौकिक शिक्षण नाही म्हणजे बुद्धी इतकी स्वच्छ आणि परिष्कृत की कोणतेही लौकिक आकर्षण नाही. आणि दुसरा फायदा त्याचा काय होता की भगवान श्रीरामकृष्ण जे काही सांगायचे ते त्यांना सहजगत्या ते अनुभवात यायचं, सहजगत्या अनुभवात यायचं. अविश्वासाचा कुठे प्रश्नच नव्हता. काय कसं होतं की जसं जसं पहा आपण बघतो की मुलं शाळेत जातात, मोठे होतात, समाजात वावरतात, तर त्यांची ती निरागसता, एक लहान मुलाची निरागसता जी असते, लहान मुलामध्ये सगळ्यात आकर्षणीय वस्तू काही असते मित्रांनो, बंधू भगिनींनो, तर हे लक्षात घ्या त्याची निरागसता असते. म्हणून लहान बाळ आलं की आपण त्याला त्याच्याला काय खाऊ घालू, त्याचा किती लोभ करू, लाड करू, हे पण आपल्याला का होतं? कारण की ती निरागसता आपल्याला आकर्षित करत असते. आणि तीच निरागसता लाटू महाराजांमध्ये होती आणि ती त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या चारित्र्याचा एक भाग होता. तुम्ही म्हणा तुम्ही कसं सांगू शकता? एकच उदाहरण देऊन मी सिद्ध करू इच्छितो बंधू भगिनींनो, पटतंय का ते? एका दिवशी भगवान श्रीरामकृष्ण मास्तर महाशय पण तिथे आहेत आणि ते एक जटिल नावाची एका मुलाची गोष्ट सांगतात की त्याला वडील नसतात आणि तो दुसऱ्या एका गावात शिकायला जात असतो. मोठी कथानक आहे, ते मी थोडक्यात सांगतो. आणि जात असताना तिला जंगलातून भीती वाटत असते. आई बिचारी गरीब विधवा, तर आई फक्त एवढं म्हणते की बेटा लक्षात घे, म्हणजे त्याचंच म्हणणं असतं की मला कोणी सोडायला नाही, काही नाही. तर आई म्हणते की अरे तुझा मोठा भाऊ आहे की मधुसूदन, तुला जेव्हा जेव्हा भीती वाटेल तेव्हा तू त्याला हाक मारत जा. आणि कथानकमध्ये ठाकूर सांगतात की परिवर्ती काळामध्ये तो लहान मुलगा जटिल मधुसूदनाला कृष्णाला हाक मारतो आणि तो येतो. आणि आपल्या आईला तो सांगतो सुद्धा की आई तू खरं सांगितलं बाबा, दादा आला होता. आईला वाटतं कोणीतरी दुसराच कोणी आला असेल, पण तो साक्षात कृष्ण असतात. ही गोष्ट कथानक सांगतात. आणि त्या दिवशीच रात्री 12च्या सुमारास मास्तर महाशय सुद्धा तिथे आहेत. त्यांना पंचवटीतून हाक ऐकू येते की ओ मधुसूदन दादा कुठे, लवकर आम्हाला भीती वाटते. त्यांना आश्चर्य वाटतं की तिथे कोण आहेत 12 वाजता. तर स्वतः लाटू महाराज भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे त्या कृष्णाला आळवत होते. इतकी सरळता. भगवान श्रीरामकृष्ण सांगायचे लाटू महाराजांच्या 3 वैशिष्ट्य. आज फार वेगळ्या पद्धतीने जाणार आहोत बरोबर, पण
मी त्यांचा जन्म वगैरे त्याच्यात काही जाणार नाही, पण त्यांची 3 गोष्टी आहेत: जी सरळता, त्यांची उदारता आणि त्यांचं पावित्र्य. त्यांच्या सरळताचे अजून एक फार बोलकं उदाहरण म्हणजे लहान मुलासारखे होते एकदम. द्वितीय भेट त्यांची ठाकूरांकडे जातात. रामचंद्र दत्तांनी तिथे त्यांना सोडलं असतं काहीतरी सामान पोचवायचं म्हणून. म्हणजे यांनीच म्हटलं की सामान पोचवायला कोणी नाही तर मी जाऊन येऊ का. त्यांना खूप आवडायचं ठाकूरांकडे जाणं. तर ते जातात आणि मग तिथे थोड्याशा चर्चा झाल्यानंतर ठाकूर म्हणतात की अरे तुझ्याकडे पैसे नसतील तर जा, नहबतमध्ये एक जणी आहेत त्यांना पैसे माग, ते देतील तुला गाडी भाडं. तर लागलीच आपल्या खिशात हात टाकतात लाटू महाराज आणि ते चिल्लर कॉईन्स असतात त्याचे खुळखुळ वाजवतात. लिटरली आहे बरं माझ्याकडे, मला माझ्या मालकांनी दिलेत, म्हणजे रामभाऊ दिले, आणि असे वाजून दाखवतात. ठाकूर इतके खळखळून हसतात आणि या घटनेचा विशेष उल्लेख त्यांच्या जीवनचरित्रात आपल्याला सापडतं. आणि ठाकूर त्याच्यावर कमेंट करतात की पहा मुलगा किती सरळ आहे. त्यांची ही सरळता त्यांच्या जीवनाच्या शेष काळापर्यंत होती. पहा, सरळता आपण म्हणतो बंधू भगिनींनो, त्याचा अर्थ आपण काय घेतो? मवाळ, होयबा, खूप म्हणजे असा अति नको तिथे विनम्र वगैरे वगैरे, हे आपल्या सगळ्यात चुकीच्या समजुती आहेत. याच्याच विरुद्ध लाटू महाराज शिक्षण नसल्यामुळे भयंकर ओबडदोबड आणि उद्धवट अशी त्यांची ती प्रकृती होती. मग आपल्याला प्रश्न पडतो की अरे मग असे जर असे मग त्यांना सरळ कसं म्हणतात? तर ठाकूर काय म्हणायचे, निरंजन महाराजांबरोबर ही स्थिती होती. बरं, ठाकूर सुद्धा सांगायचे की निरंजन माझा अतिशय सरळ. तर त्यांना हे सांगितल्यानंतर म्हणजे ही सरळताची परिभाषा म्हणजे काय की ठाकूर सांगायचे की ज्याचं मन मुख एक आहे, ज्याचं मन मुख एक आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची हिपोक्रेसी नाही, म्हणजे दाखवणं काहीतरी असं नाही, तीच व्यक्ती म्हणजे अतिशय सरळ. तर या लाटू महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्या म्हणजे आत आणि बाहेर हे मुळीच ज्याला म्हणतो की अंतर नव्हता. आणि म्हणून सामान्य लोक जे तिथे यायचे त्या लोकांना कदाचित ते थोडेसे उद्धट किंवा उज्जड, ओबडधोबड असे वाटायचे. पण भगवान श्रीरामकृष्णांनी स्वयं त्यांना सांगितलंय की लाटू माझा अत्यंत सरळ. आता त्यांच्या या सरळतेमुळे अनेक अडचणी निर्माण व्हायच्या, ते बघू आपण पुढे. पण अर्थातच ठाकूरांनी त्यांना खूप सरळ असं, त्यांना माझं लाटू खूप सरळ असं एक उपाधी दिलेली आहे. एक लक्षात आलं म्हणून अजून एक उदाहरण घेऊया की रामचंद्र दत्तांकडे हे एक ज्याला घरगडी म्हणून काम करत होते. आणि रामचंद्र दत्तांच्या सौभाग्यवती त्यांचं बिलकुल पुत्रवत प्रेम होतं आणि अतिशय प्रेम होतं, कारण की हा मुलगा सरळ होता, त्याही ओळखून होत्या. आणि त्यांना अतिशय आकर्षण होतं भगवान श्रीरामकृष्णांचं. संधी मिळाली की ते जात असत. आणि त्यांनी 3ऱ्या भेटीमध्येच भगवान श्रीरामकृष्णांना सांगून दिलं होतं की मला तिथे आता राहणं शक्य होत नाही, मला तुमच्याकडे इथे राहणं खूप आवडतं. आणि असं म्हटल्यानंतर आता ठाकूरांनी म्हणजे थोडीशी म्हणजे त्यांनी पहिल्या भेटीत ओळखलं होतं. रामचंद्र दत्तानं सांगितलं होतं की अरे हा मुलगा तुला कुठे सापडला, याची तर अवस्था फार उच्च आहे म्हणून. आणि जेव्हा ह्या 3री भेटीमध्ये लाटू महाराज असं म्हणतात की मला आता त्यांच्या घरी बिलकुल आवडत नाही, जरी ते मला खूप प्रेम करतात पण मला तुमच्याकडेच इथे राहायला आवडतं. तर मग ते म्हणतात की अरे तू इथे राहशील, मग त्यांचं काम कोण करेल? तर त्यांच्याकडे आहे ना म्हणा दुसरा, मग तू इथे काय करशील? तर मी तुमची सेवा करेन. मग तुला खायला कोण देईल? तिथे तर तुझे रामबाबू आहेत. तर म्हणे इथे आहे की ते छत्र, तिथे मी खाणार. बरं, मग तिथे तुला कपडे सुद्धा मिळतात, कपडे कोण देईल तुला? तर ते म्हणतात की का रामबाबू देतील. म्हणे हे चांगलं, तू राहशील इथे आणि कपडे देतील रामबाबू. तेवढ्यात काय होतं, तेवढ्यात रामबाबू आणि त्यांच्या सौ दोघेही येतात. आणि तेव्हा लागलीच श्रीरामकृष्ण सांगतात त्यांच्या सौला की पहा काय म्हणतोय की हा इथेच राहील आणि जे भंडार आहे भावतारिणीचं तिथे हा जेवेल, माझी सेवा करेल. आणि मी याला विचारलं की कपडे कोण देईल, तर तो म्हणतो रामबाबू देतील. तुमचं काय म्हणणं आहे? तर त्या फक्त मिस्किलपणे हसतात आणि त्याच्याकडे बघतात.
लाटू महाराजांकडे, तर पहा स्पष्ट वक्ता आणि सरळता कशी. लाटू सरळ म्हणतात, का नाही देणार, रामबाबू ठाकूरांना किती प्रेम करतात आणि मी त्यांची सेवा करता इथे आलेलो आहे. म्हणजे सगळी वकिली सगळी तयार आहेत एकदम, आणि स्पष्टपणे सांगतात की का नाही देणार ते कपडे, अरे ते स्वतः किती प्रेम करतात ठाकूरांना आणि मी त्यांच्या सेवेकरता तिथे राहणार आहे. बंधू भगिनींनो, हे एक साधक वृत्ती, म्हणजे आता थोडंसं फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी, आपली स्थिती आणि लाटू महाराजांची स्थिती बघूया. मेडिकल इन्शुरन्स पाहिजे आपल्याला, चांगलं प्रशस्त घर, इन्व्हेस्टमेंट्स, पुढे काही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन, म्हणजे ज्याला म्हणतो की किल्ल्याच्या आतली लढाई, त्यात वाईट काही नाही, बरं वाईट काहीच नाही आहे, कारण की आपण साधारण जीव आहोत. पण जेव्हा आपण ही तुलनात्मक अध्ययन करतो तर हा त्यावेळेस या मुलात, म्हणजे लाटू महाराजांचं वय काहीतरी 13-14 वर्ष, सगळ्यात पहिल्यांदा ठाकूरांकडे आलेले त्यागी शिष्य आणि अत्यंत कमी वयामध्ये. तिसऱ्या भेटीमध्येच ते म्हणतात की मी तुमच्याकडे ते राहू इच्छितो, आणि पुन्हा खायची प्यायची व्यवस्था काय ते सगळं सांगतात ठाकूरांना. माझं काय होईल, यांनी हकललं तर काय होईल, त्यांनी नाही ठेवलं तर काय होईल, हे कोणते कॅल्क्युलेशन्स नाही. बंधू भगिनींनो, ठाकूर म्हणतात ना की खूप सरळ झाल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास बसत नाही, ही त्याची पावती आहे. ठाकूर जे म्हणतात की लाटू माझा सरळ, तर हे त्यातून लक्षात येतं की खरंच की लाटू महाराज इतके सरळ होते, म्हणून त्यांचा विश्वास तितक्याच लवकर सुद्धा ठाकूरांच्या अवतारावरती बसला. अजून एक पहिल्या भेटीतली गोष्ट स्मरणात येत आहे बंधू भगिनींनो, की जेव्हा अजून क्षमा करा, आपल्या लाटू महाराजांची भेट झालेली नाही आहे. रामचंद्र दत्तांकडे ते निवास करत आहेत, घरगडी म्हणून काम करत आहेत, आणि रामचंद्र दत्तांचं नुकतंच येणं जाणं सुरू झालेलं आहे, आणि रामचंद्र दत्त सुद्धा भक्तीने भारावून गेलेले आहेत, आणि घरी येऊन ते आपल्या मित्रांशी खूप चर्चा करतात ठाकूरांबद्दल. तर त्या चर्चा सारख्या सारख्या ऐकून लाटू महाराजांच्या डोळ्यात अश्रू येतात. अजून बघितलं सुद्धा नाहीये, पण ते चरित्र ऐकूनच त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. म्हणजे पहा की यातून लक्षात येतं, एक उदाहरण देतात लीला प्रसंगकार, की जसं कुठे एक पाण्याचा झरा असतो, म्हणजे एखाद्या शेतामध्ये, कुठे जमिनीमध्ये, आणि त्या झऱ्यावरती एक मोठा दगड असतो. तो दगड नुसतं काढण्याचे उशीर, थोडी माती उकरली की तो बिलकुल बाय फोर्स पूर्ण ताकदीने तो झरा बाहेर जसा फुटतो. जशीच त्यांची ती भेट होते आणि भक्तीचा झरा तो फुटतो, आणि याला म्हणतो की चारी बाजूला ते पाणी कसं पसरतं, उंच जातं, तसंच लाटू महाराजांची सुद्धा ही भक्ती एकदम ज्याला म्हणतो की अतिशय ज्याला म्हणतो की स्पृहणीय आहे, आणि ज्याला म्हणतो स्पॉन्टेनियस. फक्त नाव ऐकल्या 2-3 भेटीमध्येच ते म्हणतात ठाकूरांना की मला तुमच्याकडे, तुमच्या सेवेलाच इथे यायचंय, मला रामबाबूंकडे तर खूप चांगलं वाटत नाही, तिथे काम करणं मला आवडत नाही आहे. तर हे त्यांच्या सरलतेचे काही प्रमाण. ठाकूर म्हणायचे की लाटू अतिशय पवित्र. म्हणजे काय अर्थ, की लाटू त्यांना कामिनी कांचन हे त्याला कधी बांधू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट पावित्र्याची, की अहंकारपासून पूर्णपणे लाटू दूर आहे. तर कामिनी कांचनच्या संदर्भामध्ये तर उदाहरण मी पुढे देऊ इच्छितो, पण त्यांच्या अहंकार शून्यतेचं उदाहरण जर बघायला गेलो तर आपल्याला खूप आश्चर्य वाटतं. कारण की मी आधी सांगितलं की अत्यंत ओबडधोबड, आणि समोरची व्यक्ती कोण आहे, काय आहे, त्याला असं बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे, हे पहा सरलता आणि पावित्र्य जिथे असतं, हे सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये सोफोस्टिकेटेडपणा ज्याला म्हणतो का येतो, कारण की आपलं कुठेतरी स्वार्थ असतो, कॅल्क्युलेशन्स असतात, त्याला याला नाराज नाही करायचं आहे, बरं. पण या सगळ्या गोष्टी लाटू महाराजांमध्ये मुळीच नव्हत्या, कोणत्याही प्रकारचे लौकिक कॅल्क्युलेशन्स नव्हते, म्हणून तो सोफोस्टिकेटेडपणा बिलकुल नव्हता, आणि मन अत्यंत पवित्र सरळ होतं, म्हणून बिलकुल जे बनत ते बिलकुल बाहेर पडायचंच. त्याच्यामुळे अडचणी सुद्धा निर्माण व्हायच्या, आणि त्या अडचणी म्हणजे सामान्य लोकांना तो एका प्रकारचा याला म्हणतो की उद्धटपणा दिसायचा. तर कसं भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना त्यांच्यामध्ये नम्रता सुद्धा आणली, आणि हेच म्हणजे नम्रता आणण्यासाठी ती घटना म्हणजे अशी घडली होती की रामलाल दादांच्या स्मृती कथेमध्ये ही कथा आपल्याला वाचायला मिळते. अजून एका ठिकाणी पण आहे, ती थोडीशी वेगळी आहे, पण आपण रामलाल दादांचा संदर्भ घेऊया. श्रीरामकृष्ण एज वी सॉ हिम त्याच्यामध्ये ही घटना आहे
की एके दिवशी भगवान श्रीरामकृष्ण संध्याकाळी कुठे बाहेर गेलेले आहेत कलकत्त्याला. लाटू तिथेच राहत आहेत भगवान श्रीरामकृष्णांच्या सेवेकरता. ते गेलेले नाही आहेत आणि एक भक्त येतात आणि भक्त काही विचारतात भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भात आणि दोघांमध्ये काहीतरी अप्रिय संवाद होतो. आता लाटू महाराज तर सरळ आणि स्पष्ट वक्ते, त्यांनी काहीतरी असे उत्तर दिले की त्या भक्त बऱ्यापैकी नाराज झाले आणि नाराज होऊन ते तिथून निघून गेले. आणि मग जेव्हा काही काळानंतर भगवान श्रीरामकृष्ण परत आले तर ती त्यांची सवय होती की आल्यावरती बिलकुल विचारायचे की अरे लाटू कोणी आलं होतं का. तर आता सत्य आणि पावित्र्य आणि सरळता म्हणजे हे सगळ्या बिलकुल ज्याला म्हणतो की एम्बेडेड क्वालिटी त्यांच्या चारित्र्याच्या, त्यांनी सरळ सांगितलं की अमुक अमुक आले होते आणि त्यांच्याशी माझा असा असा संवाद झाला, ते असं बोलले, मी असं बोललो आणि जे काही खडाजंगी झाली सगळं ठाकूरांना सांगितली. ठाकूरांना बरंच वाईट वाटलं आणि ठाकूरांनी स्पष्ट सांगितलं की पहा, गृहस्थ भक्त हे संसारामध्ये फार त्यांची पिळवणूक झालेली असते, खूप त्यांना अनेक प्रकारच्या अप्रिय स्थितींना तोंड द्यावं लागतं, ताणतणावात ते असतात. ते इथे येऊन त्यांना थोडा विरंगुळा मिळतो, शांती मिळते. तर त्यांच्याशी अशा प्रकारे उद्धटपणे वागणं हे योग्य नाही, तो एकदम अयोग्य वागलेला आहे. हे म्हटल्याबरोबर ठाकूर असे म्हणतात की या तुझ्या अशा वागण्यामुळे मला थोडीशी अस्वस्थता लाभतीये आणि तू जर आत्ताच्या आत्ता रात्री कलकत्त्याला जाऊन त्या भक्तांशी जर तू क्षमायाचना करशील तर मला स्वस्थता लाभेल. आता ठाकूरांना माझ्यामुळे अशी एक अस्वस्थता लाभलेली आहे. ठाकूर पहा की आपण चर्चा काय करत आहोत की लाटू महाराज हे अहंकार शून्य होते आणि ठाकूरांनी त्यांच्या त्या सरळ स्वभावामुळे जे आत ते बाहेर, त्याच्यामुळे त्यांनी अपमान केला, मान्य आहे. पण ठाकूरांनी सांगितल्याबरोबर त्याच रात्री ते जातात त्या भक्तांच्या घरी आणि त्यांना सांगतात की ठाकूरांनी मला पाठवलेलं आहे आणि मी तुमच्याशी आज जे काही दुर्व्यवहार केला त्याबद्दल मी क्षमाप्रार्थी आहे. आणि इथे एक गोष्ट फार लक्षात घेण्यासारखी बंधू भगिनींनो, अनेकदा कसं असतं की भांडण मिटवण्याकरता आपण तोंडापुरतं सॉरी म्हणतो, पण आपल्या मनात तो क्षमेचा भाव नसतो, ती याचना नसते. एक फार मोठी गोष्ट शिकण्यासारखी लाटू महाराजांकडनं आहे की अनेकदा आपण काहीतरी बाबा पुढे न्यायचं नाही आहे किंवा समोरच्याला सॅटिस्फाय करायचं आहे किंवा का जाऊ दे बाबा कटकट आपण सॉरी माझं चुकलं वगैरे म्हणतो, पण खरं अर्थाने आपल्यामध्ये तो भाव असतो का हे थोडंसं तपासण्याची गोष्ट आहे. असो, पण जेव्हा ते क्षमा मागतात तर त्या भक्तांना सुद्धा आश्चर्य होतो आणि ते फारच अचंबित आणि त्यांना खूप आश्चर्य मिश्रित एक आनंद सुद्धा होतो की ठाकूरांनी, म्हणजे त्यांनी माफी मागितली म्हणून आनंद नव्हता, पण ठाकूरांनी पहा ते एवढी काळजी घेतली आणि तो संवाद तिथे पूर्ण होतो. रात्री पुन्हा लाटू महाराज परत येतात. ठाकूर झोपलेले नाहीयेत. पहा, त्याला पाठवून दिलं, आता तो माफी मागेलच, आता मी झोपतो, हे झाली सामान्य पद्धत. ठाकूर झोपलेले नाहीयेत, वाट बघत आहेत की काय संवाद झालेला आहे. लाटू महाराज येतात आणि आल्या ठाकूरांना त्यांना विचारतात काय रे संवाद झाला, त्यांना शांती लाभली. तर ते म्हणतात की हो, मी त्यांच्याशी बोललो, मी क्षमा मागितली आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटलं की त्यांना शांती नक्कीच लाभली असेल. मग ठाकूर विचारतात की का रे, त्यांना तू इथला नमस्कार सांगितला का. ठाकूर स्वतः म्हणतात आहे, ठाकूर माझा म्हणत नव्हते, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, त्यांना इथला नमस्कार सांगितला का. ठाकूरांची सत्यनिष्ठा बघा, सांगितलं नव्हतं, स्पष्ट सांगतात की नाही मी तसं काही सांगितलं नाही. मग ठाकूर पुन्हा अस्वस्थ होतात की तू असं कसं रे, ही गोष्ट पण तुला काय सांगायला पाहिजे. ठीक आहे, जे झालं ते झालं, आता उद्या सकाळी पुन्हा जा आणि त्यांना इथला नमस्कार सांग. कल्पना करू शकता, भगवान श्रीरामकृष्ण आज पूर्ण जगामध्ये ते इतके वंद्य आहेत आणि ते एका सामान्य भक्ताला आणि लाटू महाराजांना पाठवत आहेत की तू त्यांना इथला नमस्कार सांगितला नाही. हे पहा, ह्याच्या मागचे उद्दिष्ट काय होता की लाटू महाराज मध्ये असलेली जी एका प्रकारचा जो जो ओबडधोबडपणा होता त्याला जरा नम्र करणे, त्याला जरा नरम करणे.
की स्वतः ठाकूर त्याला म्हणतात आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लाटू महाराज खरंच पुन्हा त्यांच्या घरी जातात आणि त्यांना सकाळी सकाळी बघितल्यानंतर पुन्हा त्यांना आश्चर्य होतं की अरे रात्री तर सगळी झाले, सगळं सगळं मिटून गेलेलं आहे, आता पुन्हा कशाला आले. ते म्हणतात की अहो रात्री मी सांगायला विसरून घेतलं होतं, ठाकूरांनी मला पुन्हा पाठवलंय की ठाकूरांनी तुम्हाला त्यांचा नमस्कार कळवलेला आहे. ऐकल्याबरोबर ते भक्त इतके ओशाळतात प्रेमाने आणि ज्याला म्हणतो की संकोचाने, इतके ते संकोचून जातात की डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागतात आणि असेल त्या अवस्थेमध्येच ठाकूरांना प्रणाम करायला येतात. पहा, या घटनेतून ठाकूरांनी फक्त त्या भक्तांनाच जिंकलं नाही, तर आज आपण ज्यांच्या चारित्र्याची चर्चा करत आहोत, पावित्र्य, सरलता आणि उदारता, तर त्यांच्यामध्ये असलेला जो एक बाह्य जो ओबडधोबडपणा, आणि ही घटनाचं मी या घटनाचं सिलेक्शन मुद्दाम का केलं बंधू भगिनींनो, की पहा आपण आजच चर्चा केली की अंटिल यू आर रेडी टू चेंज एनी मिनिट यू कॅन नॉट सी द ट्रूथ. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी कसं आपल्या सगळ्या या त्या शिष्यांमध्ये श्रद्धा होती, आज्ञाधारकता होती, म्हणून ते शक्य झालं. पण कसं बदल आणला आणि त्यांच्यामध्ये असलेला जो एक बाह्य एक ऑब्स्ट्रक्शन ज्याला म्हणूया, तो कसा एकदम व्यवस्थित दूर केला. आणि हेच रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं वैशिष्ट्य आहे बंधू भगिनींनो. जी आपलं मूळ टायटल ज्याला घेऊन आपण चर्चा करत आहोत काही महिन्यापासून, हेच रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं एक वैशिष्ट्य की भगवान श्रीरामकृष्ण तिथे आपल्या शिष्यांना सुद्धा समजवत आहेत, त्यांना वळण लावत आहेत एक, आणि त्याच बरोबर ते आपल्या भक्तांना इतक्या योग्य म्हणजे ज्याला म्हणतो की एका अभूतपूर्व अशा पद्धतीने आपलं प्रेम सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे की ती व्यक्ती जर धावून येणार नाही तर त्यात आश्चर्य म्हणजे आली त्यात आश्चर्यच काय. तर यातून आपल्याला हे लक्षात येतं की कसं भगवान श्रीरामकृष्ण आपल्या या सगळ्या शिष्यांना शिकवत होते एक, आणि लाटू महाराजांचं पण किती एक ज्याला म्हणतो की आपण याच्या आधीचं उदाहरण बघितलं त्या राजा महाराजांचं की कशी त्यांनी शिकवलं आणि ते कसे शिकले. तर हे जोपर्यंत आज्ञाधारकता आणि श्रद्धा नसेल जीवनात तर हा बदल घडणं अवघड असतं. पण प्रत्येक त्यांच्या शिष्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी कशा बिलकुल स्पष्टपणे बघायला मिळतात. अजून एक फार महत्त्वाचा एक घटना तुमच्या पुढे मांडू इच्छितो. त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की कसं भगवान श्रीरामकृष्ण, 2 घटना सांगतो मग तिथे थांबूया, वेळ होत आलेली आहे, की आपल्या शिष्यांना घडवत असताना भगवान श्रीरामकृष्ण कशी काळजी घ्यायचे. दक्षिणेश्वरी म्हणजे निवास करत असताना जेव्हा रात्रीच्या वेळेस भगवान श्रीरामकृष्ण आपल्या शिष्यांना सांगायचे की ज्या दिवशी खूप जास्त शिष्य तिथे असायचे की नरेंद्र तिकडे ध्यान करेल, अमुक पंचवटीमध्ये ध्यान करेल, अमुक भवतारणीच्या मंदिरात ध्यान करेल, ते अशा स्पष्ट सूचना द्यायचे. आणि त्या सूचना का द्यायचे की ज्या शिष्यांची मनाची कलाटणी जशी असेल तशी त्या कलाटणीला अनुरूप त्याला तशी ते सूचना द्यायचे. आता लाटू महाराज हे ॲक्च्युली शिवाच्या अंशातून त्यांचा जन्म झालेला, तर त्यांना प्रथम काही दिवस त्यांनी शिवाच्या मंदिरात ध्यान करायला सांगितलं होतं. पण ही जी घटना सांगतोय ही घटना जेव्हा घडली ते त्याला म्हणतात की तू आज पंचवटीमध्ये जा, पंचवटीमध्ये ध्यान कर. आणि लाटू महाराज पंचवटीमध्ये जातात आणि ध्यान करायला प्रयत्न करतात, काही तास जातात, पण काही केल्या त्यांच्या मनामध्ये त्यांचं मन ते स्थिर होत नाही. आणि इतक्या म्हणजे एका उच्च स्थितीमध्ये पोहोचल्यानंतर अशा एक मानसिक स्थितीत पोहोचतात की ते खूप अस्वस्थ होतात आणि आता थोडेसे रडकोंडी, थोडे चिडलेले असे ते ठाकूरांकडे म्हणजे त्यांचे पाय तिकडे वळतात. आणि ठाकूर सुद्धा त्यालाच बघायला तिकडे जात आहेत. रस्त्यात दोघांची भेट होते. लाटू महाराजांची अस्वस्थता, त्यांचा चिडलेला चेहरा, रडका चेहरा बघतात आणि विचारतात का रे काय झालं, ध्यान बसलं नाही वाटतं आज. तर ते म्हणतात की बिलकुल नाही बसलं आणि मला खूप म्हणजे उद्विग्नता आलेली आहे. तो ध्यानाच्या आधी तुझ्या मनात काही होतं का रे. पहा, गोष्ट सूक्ष्म आहे पण अतिशय महत्वाची आहे. तर लाटू महाराज
सत्यवादी सहजपणे म्हणतात की हो, मी आज जाताना हा विचार केला होता की आज मला भवतारणीचं दर्शन झालं पाहिजे. आता पहा, ध्यानामध्ये समाधीमध्ये भवतारणीचं दर्शन झालं पाहिजे हे ते एक सात्विक इच्छा झाली. कार, गाडी, बंगला असलं काहीच मागितलं नाही, सत्ता प्रतिष्ठा काहीच मागितलं नाही. इतकी सात्विक इच्छा, पण त्यालाच घेऊन ठाकूर कान उघडणे करतात की हे पहा, मनामध्ये थोडी पण वासना जर असली कोणतीही पण, तर त्यातून ध्यान कधी होत नाही. पण दोघांनी किती सूक्ष्म गोष्टी आहे, आणि कसला ते शिष्य आणि काय ते गुरु, की त्या आता यास म्हणजे एखाद्या गुरुने तर म्हटलं पाहिजे, अरे किती आनंदाची गोष्ट आहे की तो त्यागी शिष्य त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची काही इच्छा नाही, काही वासना नाही, आणि तो जे काय त्याची फक्त इच्छा की भवतारणीचं दर्शन व्हावं. यात काय वावगं, काय अयोग्य आहे? पण भगवान श्रीरामकृष्ण आपल्या शिष्यांना अशा पद्धतीने घडवत आहेत, त्यांच्या मनाच्या जी बैठक आहे त्या अनुरूप ते सरळ कान उघडणी करतात की पहा, मनामध्ये कोणत्याही प्रकारची जर वासना असेल ना, काही इच्छा असेल, तर त्याची ध्यान जमत नसतं, लक्षात ठेव. म्हणून म्हणजे हे शिकून भगवान श्रीरामकृष्ण काय शिकू इच्छित होते की ती इच्छा सुद्धा ती एका प्रकारे ज्याला म्हणतो की भवतारिणीचं दर्शन होईल, पण ते कशामुळे? तिच्या कृपेमुळे होईल. तू तिची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न कर, अशी कंडिशन ठेवू नको. हे त्यातून ते भगवान श्रीरामकृष्णांनी लाटू महाराजांना शिकवलं. आणि अर्थातच परिवर्ती काळामध्ये त्यांना सर्व दर्शनं घडली, हे काही वेगळे सांगायला नको, पण या घटनेतून लक्षात येतं की कसं भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या शिष्यांना घडवलं एक, आणि कसले ते त्यागी शिष्य होते. तर ही सुद्धा घटना पहा की ईश्वर दर्शनाची इच्छा घेऊन ध्यान करणे हे सुद्धा एका प्रकारच्या सात्विक इच्छेमध्ये येत असतं, आणि त्यातून सुद्धा साधकांनी थोडंसं सावध असलं पाहिजे, हे स्पष्टपणे इथे ठाकूर सांगतात. शेवटची एक घटना सांगून मग तिथे आपण थांबूया. आणि अतिशय बोलकी आणि रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं वैशिष्ट्य जर दाखवायचं असेल तर सगळ्याच घटना अत्यंत बोलक्या आणि प्रासंगिक, पण ही घटना वैयक्तिक मला खूपच आवडते, किंवा अशा प्रकारच्या. एक शब्द मी नेहमी वापरत असतो की रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये जे त्याग आणि वैराग्य आहे ते फार संवेदनशील आहे. संवेदनशील म्हणजे भक्तांना, साधकांना हे आपलंसं करून, भक्तांमध्ये राहून सुद्धा त्याग आणि वैराग्य येऊ शकतो हे दाखवणार आहे. आधी भगवान श्रीरामकृष्णांच्या आविर्भावाच्या आधी साधूंमध्ये जेव्हा मुलांमध्ये त्यागाची भावना, ईश्वरप्राप्तीची कळकळ निर्माण व्हायची, तर ते घरदार सोडून जंगलात जायचे, हिमालयात जायचे, भिक्षावरती जगायचे, शास्त्राध्ययन करायचे, ध्यानधारणा करायचे आणि मोक्ष प्राप्त करायचे. यात अयोग्य काहीच नाहीये, ती आपली पारंपरिक पद्धत आहे. पण भगवान श्रीरामकृष्णांच्या आविर्भावानंतर उपनिषदांना त्यांनी एक वेगळा अर्थ दिला असं म्हणणं योग्य होणार नाही. त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन केलं, व्यावहारिकतावरती आणलं. ईश उपनिषदचं पहिलंच जर मंत्र घेतला बंधू भगिनींनो, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागत कस्य स्विद्धनम. एक थोडक्यात याचा अर्थ सांगतो की पहा, या जगामध्ये ईश्वराशिवाय दुसरं काही नाही. सामान्य अर्थाने वैराग्याचा अर्थ काय असतो? संसाराला टाका आणि जंगलात जा. पण हा श्लोक काय सांगतं की प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे, तर त्याला प्रत्येकाला एकाच दृष्टीने बघा, ते ईश्वर आहे या दृष्टीने बघा, आणि सगळ्यांना समदृष्टीने प्रेम करा. हे सुद्धा वैराग्याचा एक दुसरं डायमेन्शन आहे. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी ह्याच एका पद्धतीला किती योग्य पद्धतीने मांडलंय किंवा त्याचं व्यवहारीकरण केलेलं आहे, एका घटनेतून लक्षात येतं. भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडलेला आहे 1886 16 ऑगस्ट.
माताजी वृंदावनला गेल्या, लाटू महाराज त्याच्या बरोबर आहेत. वृंदावनला सुद्धा खूप मजा घडत आहेत, कारण की लाटू महाराजांचं रुटीन कधी नव्हतं बरं. ते कोणाच्या बिलकुल वाऱ्यासारखे होते. पण माताजींना हे माहिती होतं, ते म्हणायचे की लाटूची ताट सजवून ठेवून द्या, त्याला जेव्हा खायचं तेव्हा तो खाईल. आणि लाटू महाराज असे की वृंदावनला खूप माकडं असतात, तर त्यांचा मूड आला की सगळी थाळी माकडानं खाऊ घातली. आता ते उपाशीच. मग त्यांच्याबरोबर असलेले गोलापमा वगैरे त्यांना दुसरं करावं लागायचं, पण त्या करायच्या आनंदाने. पण म्हणजे लाटू महाराजांना अशा शिस्तीमध्ये आणणं, 5ची मंगल आरती, 7:30चा नाश्ता, हे कधी जमलं नाही. स्वामीजींनी तर म्हटलं, त्यांनी बेलूर मठामध्ये राहत असताना फार ते इंटरेस्टिंग आहे एकदम, की स्वामीजींनी ते सगळे नियम केले आणि लाटू महाराज तिथे आले निवासाला बेलूर मठामध्ये, आणि स्वामीजींनी सगळं सांगितलं की इतके वाजता उठायचं, इतके वाजता न्याहारी, इतके वाजता जपध्यान. यांनी आपले काहीच नव्हतं, गमछा होता, टाकला खांद्यावर, निघून निघाले. अरे लाटू कुठे चालला? तर ते म्हणतात, पहा काय वाक्य आहे की माझ्या मनावरती अजून इतका नियंत्रण निर्माण झालेलं नाहीये की तुझ्या घंट्यावरती माझं मन ध्यानात जाईल आणि तुझ्या घंट्यावरती माझं मन खालती येईल. ज्या दिवशी होईल मी त्या दिवशी येईन बेलूर मठात. स्वामीजी हात जोडतात की बाबा, हे सगळे नियम तुझ्याकरता नाहीये, तुला जसं राहायचंय राहा, पण इथे राहा. तुम्ही सगळ्यांनी ठाकूरांना बघितलंय, तर तुम्हाला बघून या सगळ्या मुलांना इन्स्पिरेशन मिळेल. आणि लाटू महाराज पहा, बाकी काही असू देत, स्वामीजीवरती खूप प्रेम होतं आणि सगळ्यांचंच, आणि त्यांनी त्या आज्ञेचं पालन केलं. असो, तर आपली जी मुख्य घटना की संवेदनशील आहे रामकृष्ण संघाचं त्याग आणि वैराग्य, ही घटना. तर त्या वृंदावनहून परत आल्यानंतर बातमी मिळते की रामचंद्र दत्तांची एक मुलगी एका दुर्घटनेत जळून मृत्युमुखी पडली. ठाकूर नाही आहेत, माताजी आहेत, स्वामीजी आहेत. माताजींना ही बातमी कळते. माताजी जाणार भेटायला, पण त्या लागलीच आज्ञा देतात लाटू महाराजांना की लाटू, तू आत्ताच्या आत्ता जा आणि रामचंद्र दत्तांच्या घरी जा आणि तिथे काही दिवस राहा. जोपर्यंत तो परिवार स्थिर स्थावर होत नाही, त्या सगळ्या लोकांना ठाकूरांच्या गोष्टी सांग. आणि माताजींची आज्ञा डोक्यावर लाटू महाराज लागलीच येतात आणि रामचंद्र दत्तांच्या घरी त्यांच्यावरती इतकं हे दुःख कोसळलं होतं, इतकं एक आपदा आली होती, त्यांच्या घरी ते राहतात आणि सगळ्यांना ठाकूरांच्या, माताजींच्या गोष्टी सांगून त्या लोकांच्या मनाला विरंगुळा देतात, त्यांचं मन उचलण्याचा प्रयत्न करतात. बंधू भगिनींनो, ह्या घटनेमध्ये मला काय विशिष्ट वाटतं, हे पहा, वैराग्य म्हटल्यानंतर लाटू महाराजांनी असं म्हटलं नाही. मी जे म्हटलं तर लक्ष देऊन ऐका प्लीज. लाटू महाराजांनी असं कधी म्हटलं नाही की अरे दुनिया 3 काल में मिथ्या है, सबको जाना है, गई तो क्या हुआ, सबको ही जाना है. अरे ही समजण्याची त्यांची पात्रता आहे का? लक्ष देऊन ऐका. आणि रामकृष्ण मिशनचा कोणताही साधू, हेच वैशिष्ट्य रामकृष्ण मिशनचं लक्षात घ्या की प्रत्येकाच्या स्तरावरती जाऊन त्याचे जे काही डिफिकल्टीज आहेत, जे काही असेल ते जाऊन समजतात. आणि ही परंपरा लाटू महाराज तिथे जाऊन असं फालतू, म्हणजे वेदांताचा तो भाग पण सत्य आहे बरं, ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, जीव ब्रह्मैव नापर, पण तसं काही ते बोलत नाही. अरे त्या सामान्य माणसाला तसं कळत नाहीये. त्यांची ती पोटची मुलगी गेलेली, ते दुःखामध्ये बिलकुल दुःखी आहे. तर तिथे ये दुनिया 3 काल में नहीं है और आज नहीं तो कल सबको ही जाना है, सब अपना गठिया समेटो चलो, असं म्हणून त्यांच्या दुःखाची खिल्ली नाही उडवली. लक्षात घ्या, हे आहे रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं वैशिष्ट्य, हे आहे रामकृष्ण विवेकानंद भावधारेचा त्याग आणि वैराग्य. आणि माताजींची आज्ञा होती की जोपर्यंत ते परिवार स्थिर स्थावर होत नाही, तो इथून हलायचं नाही. आणि लाटू महाराज तिथे काही दिवस राहिले आणि काय सांगितलं होतं माताजींनी की तिथे तुम्ही ठाकूरांच्या गोष्टी सांग. पहा, लीला चिंतनेचं सगळ्यात मोठं एक, ज्याला म्हणतो की एक त्याचं ॲडव्हान्टेज काय असतो की जेव्हा आपण लीला चिंतन करतो ना, तर आपण या सामान्य जगापासून वरती येतो. तेव्हा जे दुःख येते त्यांना भोगावं लागलंच, पण मला जे सांगायचं आहे की त्या दुःखाची खिल्ली नाही उडवली. त्या परिवाराच्या बिलकुल त्यांच्या स्तरावरती गेले, लटमास तिथे राहिले.
त्यांना ठाकूरांच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांचं मन उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश सुद्धा मिळालं. मग तेव्हा जो परिवार स्थिर स्थावर झाला, त्याच्यानंतर मग लाटू महाराजांनी तिथे निरोप घेतला. हे आहे रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं वैशिष्ट्य. हे आहे त्याग आणि वैराग्य. त्यातून लाटू महाराजांचा काही त्याग कमी झाला, त्यांचं वैराग्य कमी झालं असं कधी वाचायला मिळतं का? नाही. बंधू भगिनींनो, हेच आहे रामकृष्ण, हेच आहे मा शारदा देवी, हेच आहे स्वामी विवेकानंद आणि हेच आहे स्वामी अद्भुतानंद, की ज्यांना भगवान श्रीरामकृष्णांनी मुद्दाम अशिक्षित आणलं आणि अशिक्षित आणल्यावर त्यांच्याकडनं असं अद्भुत कार्य त्यांनी घडवून घेतलेलं आहे. तर हे इतके जबरदस्त वैशिष्ट्य बंधू भगिनींनो, रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं त्याग आणि वैराग्य कोरडं नाहीये. रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं त्याग आणि वैराग्य, त्याग वैराग्य पण आहे बरं, हे लक्षात घ्या. संवेदनशील आहे याचा अर्थ त्याग आणि वैराग्य कमी हा नाही भाग. त्याग आणि वैराग्य पण तितकंच आहे, पण ते संवेदनशील आहे. प्रत्येक जीवामध्ये बघण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही पण प्रयत्न करत आहोत, तुम्ही सुद्धा प्रयत्न करत आहात. हेच रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं वैशिष्ट्य आहे. आणि जेव्हा ह्या गोष्टी कुठेतरी वाचतो, कुठेतरी उद्भवतात, का उद्भवतात मला पण माहीत नाही, इतका अभिमान वाटतो. मोक्ष मिळेल की मुक्ती मिळेल की काय, ती सगळ्या कल्पना गेल्या आता. पण ज्यांनी बोलवलंय त्यांच्या चरणी, जे जगातले श्रेष्ठ आहेत, आता तरी बिलकुल ज्याला ठामपणे वाटतं, याचाच खूप आनंद होतो. तर अद्भुतानंदजी महाराजांना जसं भगवान श्रीरामकृष्णांनी घडवलं, माताजींनी कसं घडवलं, तसं ठाकूर माताजी स्वामीजींनी आम्हाला सुद्धा तसंच घडवत, ही प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.